भेटायचं ठरलं तर खरं, पण संध्याकाळ होऊच नये असं वाटत होतं. आईकडे आल्यावर शांतता मिळते. मुलंही मागे पुढे करत नाहीत. तिकडे औरंगाबादला नवरा, मुलं, सासू सासरे, नोकरी ह्या सगळ्यात स्वतःशी बोलायला वेळच नसतो. पण पुण्याला आलं की जरा निवांतपणा मिळतो आणि मग जुन्या खपल्या निघत राहतात. इतकी वर्ष साठवून ठेवलेल्या सगळ्यांपासून कशाला स्वतःशीही नाकारलेल्या काही आठवणी पिंगा घालत राहतात. 50कडे झुकताना हल्ली जाणवायला लागलं की आता वेळ फार उरला नाहीये. अधूनमधून कोणाच्या तरी हार्ट अटॅकची, कॅन्सरच्या शेवटच्या स्टेजची, ॲक्सिडेंटची बातमी येत राहते. जीवन क्षणभंगुर आहे हे लहानपणापासून ऐकलं असलं तरी आत्ता ते पटायला लागले. त्यामुळे आता ह्या मनाला मोकळं करायचंय. सगळे गुंते सोडवायचेत. काहीतरी सांगायचं राहून गेलं असं नको वाटायला. आपली वेळ यायच्या आधीच तिचं आवडीचं एक आधी कहाणी थी, जो मिलके सुनानी थी गाणं लूपवर ऐकत ती शांत पडून राहिली. मग एकदम शांत वाटलं. संध्याकाळपर्यंत काहीतरी करत उगाच वेळ घालवला. 5:30ला आईच्या हातचा कडक चहा पिऊन मग रात्री ती तयारीला लागली. आत्ताशा केसांमधली चांदी छान चमकू लागली होती. चेहऱ्यावरच्या सुरकुत्याही त्यांचं अस्तित्व दाखवू लागल्या होत्या. उगाच वय लपवणाऱ्यांमधली ती कधीच नव्हती. तरी आज आपण केस डाय करायला हवे होते. रविवारी निदान फेशियल तरी, असं उगाच वाटून गेलं. मग तोंडावर पाणी मारताना ते विचारही वाहून गेले. आताशा तो तरी कुठे तसा दिसतो? पोट सुटले, टक्कल पडले आणि चष्माही. पण नवरा मात्र अजूनही स्वतःला सांभाळून आहे. त्याच्या शिस्तबद्ध जीवनशैलीमुळे तो अजूनही 40शीतलाच दिसतो. त्याची उंची, रुबाबदार व्यक्तिमत्व आणि हसरा चेहरा डोळ्यासमोर आल्यावर तिला उगाच आपण काहीतरी मोठा अपराध करून पकडले गेलोय अशी जाणीव झाली. इतक्या वर्षात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. आपला छोटासा संसार, सुख समृद्धीने भरलेलं घर असतानाही कुठेतरी एक बोज जाणवत राहते. खरी कोणाच्याच आयुष्यात सतत चढता आलेख नसतो. जोडीदार आपल्या पसंतीचा असला तरी सगळ्यात जास्त ठेच जवळच्या माणसाकडूनच मिळते, हेही तितकंच खरं. त्या जखमांना कुरवाळत बसण्यापेक्षा ह्या टप्प्यावर खपल्यांना धक्का लागत नाही ना एवढंच जपायचं. अशा जुन्या गोष्टींना आपण विसरण्याचा प्रयत्न करून पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. तशाच अव्यक्त भावनाही व्यक्त करून त्यांच्या बंधनातून आता मोकळं व्हायचंय. स्वतःला समजावत राहिली की जे मी आज करायचं ठरवलंय त्यात काहीही वावगं नाहीये. मग त्यातल्या त्यात मॅचिंग कानातले, टिकली, ओठांवर हलकीशी लिपस्टिक लावून आरशात प्रसन्न मनाने तिनं स्वतःलाच एक छानसं स्मित दिलं. पण मनातल्या विचारांचं ओझं चेहऱ्यावर दिसून येतच होतं. 6:30च्या ठोक्याला ती खाली उतरली. तो बाईक घेऊन उभाच होता. हेल्मेटमुळे चेहरा वाचता नाही आला. पटकन तिने हलकेच त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि थोडं अंतर ठेवून त्याच्या मागे ओढणी सावरत बसली. बाईकवर सुरू झाली आणि मग तिनं मागचं हँडल पकडत तोल सावरला. त्याच्या खांद्यावरचा हात काढून घेतला. तो काहीतरी बोलला पण मागे ऐकू आलं नाही. त्यामुळे ती थोडीशी पुढे होऊन तो काय बोलतोय ते ऐकायचा प्रयत्न करू लागली. कानावर फक्त स्पीड ब्रेक एवढंच आलं आणि ती तिच्या नकळत त्याच्यावर हलकीशी आपटलीच. पटकन आधारासाठी तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. म्हणून सांगतोय, खांद्यावर हात ठेव, मलाही सावरायला बरं पडेल. त्या शब्दांनी तिच्या अंगावर काटा आला. श्वास वाढू लागले आणि छातीच्या ठोक्यांची धडधड आता आजूबाजूच्या ट्रॅफिकला निशब्द करून टाकेल असं वाटू लागलं. तो काहीतरी बोलत होता, ऑफिसबद्दल, ट्रॅफिकबद्दल, पण तिच्या कानाच्या पाकळ्या गरम झाल्या होत्या. शब्द कानावर पडूनही अर्थच लागत नव्हता. त्याच्या
परफ्यूमचा मंद सुगंध तिला आणखीनच वेडपिसं करत होता. सरते शेवटी ती थोडी मागे सरकून बसली. मागच्या हँडलला घट्ट धरून, ऐकू येत नाहीये, पाषाणला पोचलो की बोलू, एवढंच मोठ्याने ओरडून सांगितलं आणि ती स्वतःला शांत करू लागली. काय होतंय हे मला? वय काय आणि ह्या अशा भावना अजूनही आहेत माझ्यात. छे, भलतंच काहीतरी. पुन्हा एकदा काय बोलायचंय ह्याची मनाशी उजळणी करून घ्यावी, नाहीतर आयत्यावेळी घोटाळा करून ठेवायचे. इतकी वर्ष पुन्हा पुन्हा उगाळत बसलेल्या, स्वतःच्या मनात बंदिस्त करून ठेवलेल्या सगळ्या आठवणी मुक्त करायच्या होत्या. आज ती सध्या काय करते वरून काही गोष्टीचा उलगडा झालेला, थोडी हिंमतही आलेली, तरीही सिनेमा बघणं आणि प्रत्यक्ष जीवनात स्वतःच्या भूतकाळाशी सामना करणं खूपच वेगळं. तर मित्रमैत्रिणींनो, पुढचा भाग पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.